MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, आदरणीय अर्चनाताई, उदय बाबा आणि संस्थापक पॅनेलचे सर्व उमेदवार आणि बंधू आणि भगिनी, संस्थापक पॅनेलच्या आजच्या सभेची गर्दी पाहून त्या अतुल बाबाच्या आणि सुरेश बाबाच्या डोक्यावर उद्या परिणाम होते का काय अशी परिस्थिती नाही। कारण ही परिवर्तनाची सवय हा क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांतीवीर नानादांना नायकवडींचा तालुका आहे। हा कुठल्या भोसलेंचा तालुका नाही की ज्या भोसल्यांच्या पुढे भोसल्यांना वाटतं आमच्या पुढे सगळी गुलाम झाली पाहिजे। त्या घमंडीमध्ये जर हे भोसले असतील तर त्यांना मी आज ठणकावून सांगू इच्छितो, कारण मला ही भाषा बोलायची नव्हती त्यांना। कारण ज्या अविनाश दादांच्या बद्दल तुम्ही चुकीचं वक्तव्य करता त्या भोसल्यांना मी आज या बोरगाव पंचक्रोशीतून सांगू इच्छितो, ज्या भाषेत तुम्ही बोलत असाल त्या भाषेतच तुम्हाला उत्तर मिळेल। ज्या पद्धतीने क्रांतिसिंह नाना पाटलांनी ब्रिटिशांना पत्र्या ठोकून पळवून लावलं त्या पद्धतीने हा वळवा तालुका तुम्हाला पत्र्या ठोकून पळवून लावणार एवढंच सांगू। अरे तुम्हाला कशाचे घमंड आहे? आज तुमच्याकडे फक्त पैसा आहे, उद्या पैसे येते तुमच्याकडे 50 वर्ष एका घरात संचालक पद। अरे हे काय गुलाम आहेत काय? सगळे पिढ्या तुमच्या पाठीमागे राहिला। मला वाटत होतं की भोसलेच्या सभेला इतकी अशी प्रचंड गर्दी होईल, इकडं गर्दी होईल, पण आज आमच्या सभेला इतकी प्रचंड गर्दी आहे। शिंदे साहेब, ह्या भोसलेच्या पॅनलमध्ये अनेक झुंडशाही पद्धतीने राबवणारे नेते। आज वडगाव हवेली सारख्या गावामध्ये प्रचंड मोठी सभा झाली, दुशार मध्ये प्रचंड मोठी सभा झाली, आज बोरगाव मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। आणि आज महाराष्ट्राला हा वळवा तालुका आणि या कृष्णा कारखान्याच्या पंचक्रोशीतील जनता अर्चनाताई ह्या चरण होणार आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणार आहेत। एवढंच बोलतो आणि माझं छोटंसं वाचन संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।